पुणे विचार मंचच्या वतीनं आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमाचं सूत्र फक्त मी सांगण्यासाठी आपल्या समोर उभा आहे। त्याचं कारण असं की 2014च्या लोकसभा निवडणुका ह्या 100 दिवसावर येऊन उभ्या आहेत असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही, चुकीचं ठरणार नाही। आणि या निवडणुका 100 दिवसावर आल्या असल्या कारणाने स्वाभाविकच संपूर्ण देश एका वेगळ्या दिशेने प्रवाहित झाल्याचा आपण सगळेजण अनुभवतो आहोत। कारण ही 2014ची जी लोकसभा निवडणूक आहे, या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं, किंबहुना ते आपण सारेच जण अनुभवतो आहोत। गेल्या 10 वर्षामध्ये संपूर्ण देशात जो राज्यकारभार आपण प्रत्यक्ष सगळ्यांनी अनुभवतो आहोत, त्या राज्यकारभारामुळेच एक वेगळ्या दिशेने विकासाचा मुद्दा हा प्रामुख्याने आपल्या साऱ्यांच्या समोर उभा आहे। विकासाचा मुद्दा हा समोर येण्यामागचं कारण असं की गेल्या 10 वर्षातलं जे केंद्रीय शासनाचं प्रशासन आहे आणि जो आपला साऱ्यांचा अनुभव आहे, त्या अनुभवातनं असंख्य प्रश्न आपल्या समोर उभे राहिलेले आहेत, किंबहुना जे प्रश्न होते त्यांनी एक अक्राळ विक्राळ स्वरूप आपल्या समोर उभं केलेलं आहे। गेल्या 10 वर्षामध्ये ज्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका आपण प्रत्यक्ष पाहिल्या, अनुभवल्या, त्याचे निकाल प्रत्यक्ष अनुभवले, या राज्यांचा बहुतांशी जर आपण आढावा घेतला तर या गोष्टीची आपल्याला देखील प्रचिती येईल की ज्या राज्यांमध्ये कारभार हा जनतेला सुखकर आहे, जनतेच्या समाधानाला ज्याची पावती मिळू शकते, अशा ठिकाणी सत्तारूढ पक्षाला परत एकदा स्वीकारलं गेलं। ज्या राज्यांमध्ये अशा स्वरूपाचं वातावरण किंबहुना प्रकल्पांना प्रत्येक अंमलबजावणी न झाल्या करणारी येणारं जे भयानक स्वरूप आहे, फसवं स्वरूप आहे, या स्वरूपामुळे राजस्थान सारखी निवडणूक ही सत्तारूढ पक्ष तिथला हारलेला आहे। त्यामुळे या 10 वर्षातल्या एकंदरीत सभोवतालची परिस्थिती ही विकासाच्या मुद्द्याला 2014 मध्ये केंद्रीभूत करणारी परिस्थिती असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। पुणे विचार मंचच्या वतीनं गेल्या 3 महिन्यापूर्वी आम्ही पुण्यातील काही प्रमुख माणसं वेगवेगळ्या क्षेत्रातली अभय कुलकर्णींच्या नेतृत्वाखाली आम्ही गुजरातला गेलो होतो की विकासाच्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा तर वारंवार होत असते। आपण जो मीडिया महाराष्ट्रामध्ये अनुभवतो, त्या मीडियाचं म्हणणं नेमकं काय आहे हे नेमकं समजत नाही। म्हणजे माझ्यासारख्या श्रोताला, मी फार शिक्षित नसल्याकारणाने मला तर बिलकुल समजत नाही। मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की ज्या BRTSची फिल्म आपण पाहिली, मी फार वेळ आपला घेणार नाही कारण आपल्या प्रमुख वक्त्यांचं भाषण आपल्याला ऐकायचं आहे। मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की त्या BRTSचा अनुभव आम्ही प्रत्यक्षात घेतला। आपण विश्वास ठेवणार नाही कदाचित, पण ज्यांनी पाहिलंय त्यांना याची खात्री नक्की माहिती आहे, पटलेली आहे। संध्याकाळच्या 7:30 या वेळेला पीक आवर्समध्ये गुजरातच्या BRTS मधनं आम्ही 5 लोकांनी स्वतंत्ररित्या प्रवास केला। तो प्रवास आमचा कसा होता हा अनुभव घेतल्यानंतर खरोखरीच आपण भारतात आहोत याविषयी आम्हाला चिमटा काढून खात्री करावीशी वाटत होती। याचं कारण असं, रहदारी प्रचंड आहेत, आत्ता त्याचा उल्लेख केलेला आहे। रहदारी पुण्यासारखीच प्रचंड आहे, परंतु 7:30च्या पीक आवर्समध्ये त्या BRTSच्या मार्गातनं एकही खाजगी व्हेकल जात नव्हतं। आता हा समाजाच्या शिस्तीचा, स्वयंशिस्तीचा जो भाग आहे, याला 2 बाजू आहेत असं आमच्या लक्षात आलं। कारण त्यांची आम्ही कंट्रोल रूम पाहिली, त्या कंट्रोल रूममध्ये संपूर्ण BRTSचा जो मार्ग आहे, त्या BRTSच्या मार्गावर धावणाऱ्या ज्या सगळ्या बसेस आहेत, ह्या बसेस तिथं लोकेट होत होत्या, CCTVवर दिसत होत्या। त्यांच्याकडची नियमावली ही अतिशय चोख पद्धतीने बजावली जाते, कारण त्याचं प्रत्येकाला कुणी ना कुणीतरी आन्सरेबल आहे। त्यामुळे तिथली बस ही 55च्या पुढच्या म्हणजे ताशी 55 किलोमीटरपेक्षा अधिक वेगाने धावू शकत नाही, त्याच्यापेक्षा कमी वेगाने ती धावू शकत नाही। अशा पद्धतीने धावलेल्या बस चालकाला बक्षीस दिलं जातं दर महिन्याला। अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आणि त्याच्यावरचा असलेला एक शासकीय प्रशासकीय कंट्रोल
हा त्या BRTS मधला त्याचा सगळ्याचा आत्मा आहे. दुर्दैवाचा भाग आहे, ज्या BRTSला संपूर्ण देशामध्ये पहिलं प्राईज मिळालं, ती BRTS गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अतिशय घाईच्या पद्धतीने पुण्यामध्ये देखील सुरू केली गेली. पुण्यातलं वर्णन मी करू इच्छित नाही, परंतु जे त्याचे मुख्य मुद्दे आहेत त्या मुख्य मुद्द्यांना फाटा मात्र आपण प्रत्यक्षामध्ये दिलेला पाहतो. आपल्या BRTSच्या मार्गावरनं असंख्य वाहनं जात असतात. त्याचा जो कोणी वॉर्डन आहे तो वॉर्डन त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकत नाही, कारण त्याला विचारणारही कोणी नाही आणि त्याचं ऐकणारही कोणी नाही. अशा वेगवेगळ्या स्वरूपाची जी एक गुंतागुंत प्रशासकीय अंमलबजावणी न झाल्या कारणाने, गुड गव्हर्नन्स नसल्या कारणाने काय घडू शकते याचा नमुना म्हणजे पुण्याची BRTS. अभयजींनी सुरुवातीच्या भाषणात त्यांनी सांगितलं त्या फिल्मच्या सुरुवातीला की पुण्याची BRTS ही बंद करावी इथपर्यंत सगळ्यांची मनस्थिती तयार झाली. सामाजिक मन असं तयार होण्याचं कारण असं की या BRTSचा उपयोग प्रत्यक्षात होत नाही. अन्य मार्ग हे अतिशय रुंदीला कमी झाल्या कारणाने अन्य वाहनांना जायला वाट मिळत नाही आणि त्यामुळे सर्व प्रकारचा गोंधळ हा पुण्याच्या वाहतुकीचा झालेला आहे. मी याच मुद्द्याला फक्त धरून माझं बोलणं संपवणारे विनयजींचा परिचय करून देऊन मी फक्त आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की 2014च्या निवडणुकीमधले जे शहरीकरणाचे मुद्दे आहेत हे आपल्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत, देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. असलेल्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे माझ्यापेक्षा अधिक हुशार माणसं सगळी समोर आहेतच, ज्यांचं ज्ञान या विषयातली माहिती माझ्यापेक्षा अधिक आहे. 52% मतदारसंघ हे शहरी का तयार झाले, या शहरांची लोकसंख्या का वाढली, या शहरामध्ये स्थलांतरितांचं प्रमाण काय आणि त्याचं असलेलं सर्वस्वी एका वेगळ्या अर्थाने ओझं हे इथल्या व्यवस्थांवर झालेले, त्यातली प्रमुख ओझं झालं असेल ते शहराच्या वाहतूक समस्या ह्या अधिक भीषण झाल्या. आणि त्यामुळे अशा प्रकारची ट्रॅफिक सिस्टीम ही आपल्याला उभं करणं ही काळाची गरज आहे. आणि गुड गव्हर्नन्सच्या सेलचे जे अध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे विनयजी, त्यांच्या मुखातनं हे सारं ऐकायला आपल्याला अधिक आपण उत्सुका त्याची मला जाणीव आहे. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की बदलता राजकीय काळ हा एका वेगळ्या अर्थाने इंटरप्रिटेशनचा काळ आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. याचं कारण असं की 71ची निवडणूक पाहिलेली या ठिकाणी लोक आहेत, 77ची निवडणूक पाहिलेली आहे, 80ची निवडणूक पाहिलेली आहे. प्रत्येक वेळेला एका विशिष्ट कॉजसाठी निवडणूक झाली. 2014ची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर का आलेली आहे, वाढती लोकसंख्या आणि असंख्य असलेले प्रश्न आणि या प्रश्नांचं उत्तर देऊ न शकणारं शासन हे आपण अनुभवल्या कारणाने ही विकासाच्या मुद्द्यावर आलेली निवडणूक आहे. घोषणाबाजी करणारी माणसंही खूप आहेत, नाटक करणारी माणसंही खूप आहेत. प्रत्यक्ष अनुभवांती ज्या राज्यांमध्ये अशा स्वरूपाचं शासन दिलं, आणि परवाच मी माध्यमांच्या द्वारे एक मुलाखत पाहिली, ज्या मुलाखतीमध्ये असं म्हटलं गेलं की विकास करायचा असेल तर भ्रष्टाचार हा असताच कामा नये, किंवा असल्याशिवाय तो भ्रष्टाचार निपटल्याशिवाय विकास करता येत. अगदी बरोबर आहे, सूत्र बरोबर आहे. या सूत्रानुसारच ज्या राज्यांमध्ये अशा स्वरूपाचा विकास झाला त्या ठिकाणी भ्रष्टाचाराचा एकही मुद्दा आजपर्यंत कुणालाही उपस्थित करता आला नाही. मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की भविष्य काळामध्ये याची एक आपण मेलिंग लिस्ट केली आहे. या सगळ्या श्रोत्यांना मला विनंती करायची आहे की आपल्याला या साऱ्या विषयांचं आकलन करून घेतलं पाहिजे आणि हे आकलन केल्यानंतर आपल्यासारख्याच समविचारी माणसांना ही गोष्ट सांगितली पाहिजे, भविष्याची जाणीव करून दिली पाहिजे. अन्यथा मोदी मॉडेल जे आपण म्हणतो, शिवराज सिंग चौहानचं मध्य प्रदेशचं जे मॉडेल आहे ते सुद्धा अतिशय आकर्षक आहे. त्यांचं देखील राष्ट्रीय परिषदेमधलं भाषण हे आपण आत्ता लगेच ऐकू शकणार नाही, परंतु त्याच्यामध्ये दिलेले मुद्दे आहेत. आपण जे म्हटलो होतो त्याप्रमाणेच 5 नद्यांचा एकत्रीकरणाचा पाण्याचा साठा केल्यानंतर त्या ठिकाणची परिस्थिती कशी सुधारू शकते हा एक स्वतंत्र विषय असल्याकारणाने तो आज मी त्याला फक्त स्पर्श करतो आणि सोडून देतो. मी आपल्याला फक्त एकच गोष्ट सांगतो की देशाला समर्थ नेतृत्वाची गरज आहे. असं समर्थ नेतृत्व विकासाच्या दृष्टिकोनातनं ज्याला कुठल्याही प्रकारचा भविष्य काळातला प्रलोभनाचा विषय असू शकत नाही, भूतकाळाला पूर्णपणाने जाणीव ठेवून आपल्या विचाराशी प्रामाणिक असलेला टोकदार व्यक्तिमत्वाचा माणूस ही या देशाची गरज आहे. आणि असा माणूस म्हणून आपण नरेंद्रभाईंकडे पाहतो, म्हणून या साऱ्या विषयाचं मोदी मॉडेल म्हणून आपण हा विषय आजचा मुद्दाम घेतलेला. हे स्थायी स्वरूपाचं अशा स्वरूपाची जी सगळ्याकडची विकासाच्या ज्या कल्पना आहेत, विकासाचे जे मुद्दे आहेत, या मुद्द्यांवर प्रत्यक्ष चर्चा विनयजी करतील
डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धेंना आपण ओळखत नाही असा इथला एकही माणूस आहे असं मला वाटत नाही. किंबहुना आम्हाला ज्यांना शक्य होतं त्यांना आम्ही फोन केले, SMS केले, परंतु आम्हाला लोकांकडनं फोन आले की विनयजींचं भाषण आहे, आम्ही आलं तर चालेल ना. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला होता, परंतु तरी देखील आम्ही जाणीवपूर्वक लोकांना माहितीपर्यंत नेलं पाहिजे. प्रसिद्धीची अतिरेकी वापर न करता जेवढ्या लोकांना आम्हाला शक्य झालं तेवढ्या लोकांना आम्ही बोलवलेलं आहे. विनयजींचं वैशिष्ट्य असं आहे की भारतीय जनता पार्टीच्या जो आपला सेल आहे, गुड गव्हर्नन्स सेल, याचे अखिल भारतीय प्रमुख या नात्याने विनयजी काम करतात. आपली जी रामभाऊ माळगी प्रबोधिनी आहे, ह्या प्रबोधिनीचे ते महासंचालक आहेत. आणि आपण त्यांना कदाचित आवडणार नाही, पण तरी देखील मी शब्दप्रयोग करतो की जो थिंक टँक आहे, देशाला नेमकं कुठल्या दिशेने आपल्याला न्यायचं आहे याचा नेमका विचार प्रत्येक विषयाची, ज्याला म्हणतात की सारासार पद्धतीने एखादा विषय कसा मांडावा, भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याचे काय फायदे आहेत, काय तोटे आहेत, याचा विचार करणारी जी नेतृत्व आहेत त्याच्यापैकी विनयजींचं एक नेतृत्व आहे. मला एका गोष्टीचा फक्त या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की पुणे विचार मंचच्या वतीनं भविष्य काळामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करणार आहोत. कदाचित दर आठवड्याला सुद्धा आपण काही कार्यक्रम आयोजित करण्याची आपली कल्पना आहे. कारण आत्ता मी सुरुवातीलाच म्हटलं त्यानुसार ही निवडणूक जशी विकासाच्या मुद्द्यावर लढवली जाणार तशी ती इंटरप्रिटेशनची निवडणूक आहे. प्रत्येक विषयावरचा तोलून मापून विचार करणं, त्याची योग्य ती माहिती आपल्यापर्यंत येणं, त्याच्यावरचं आपलं मत बनवण्यासाठी, समाज मन घडवण्यासाठी आपल्याला या विचारमंचाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचायचं आहे. आमचा तो प्रयत्न आहे. आपण सगळ्यांनी त्याला सहकार्य द्यावं. हा भारत उज्ज्वल असावा. हा 2020चा भारत हा नक्कीच चांगला आणि सर्वार्थाने प्रगतिशील, भ्रष्टाचार नाहीसा करणारा, भ्रष्टाचाराची संस्कृती जे जपतात त्यांना नाहीसा करणारा असाच असावा. अशा प्रकारची भूमिका घेऊन आपण या साऱ्या विषयांचा विचार करावा. एवढंच या ठिकाणी प्रसंगी व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय श्रीयुत दादासाहेब बेंद्रे, सन्माननीय श्रीयुत विकासजी काकतकर, या कार्यक्रमाची संकल्पना मांडून तो घडवण्यामध्ये मोठा वाटा उचललेले आणि आणीबाणीमध्ये ज्यांच्याबरोबर जेलमध्ये राहण्याचा प्रसंग आला होता असे श्रीयुत योगेश गोगावले आणि उपस्थित पुणेकर नागरिक बंधू आणि भगिनींनो, पुण्यामध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम मुंबई किंवा अन्य शहरांच्या तुलनेने घडवून आणणं तुलनेने थोडंसं सोपं असतं. पण तरी देखील इतक्या चांगल्या संख्येत आपण सगळेजण आलात याचं एक महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की येत्या निवडणुकीच्या डिस्कोर्सचा, त्यानिमित्ताने होणाऱ्या जनचर्चेचा केंद्रबिंदू हा विकास आणि विकासाचं राजकारण झालं आहे आणि आपल्या सगळ्यांची त्याबद्दलची उत्सुकता, मला असं वाटतं की ही त्याची एक पावती आहे. तसं पाहिलं तर आपल्या देशामध्ये निवडणुका खूप झाल्या आणि प्रत्येक वेळी निवडणुकीचं जे काही कवित्व प्रचारामध्ये आपल्याला दिसलं त्याच्यामध्ये या ना त्या प्रकारे कधी सेक्युलरिझम, कधी जातीयतावाद, कधी प्रांतवाद अशा प्रकारचे विषय येत गेले. खूप पूर्वी आपण इंदिरा गांधींचे हात बळकट करा असं म्हणून निवडणूक प्रचारामध्ये कशा पद्धतीने एका व्यक्तीच्या अनुषंगाने प्रचार झाला तो अनुभवला. मग लोकशाही हा विषय ऐरणीवर आला आणीबाणीच्या काळामध्ये. त्यानंतर 89-90मध्ये भ्रष्टाचार या विषयाने एक प्रकारे जनतेच्या मनामध्ये एक स्थान मिळवलं की भ्रष्टाचार हटवला पाहिजे आणि विश्वनाथ प्रताप सिंग त्या लाटेवर आरूढ होऊन पंतप्रधान झाले. त्यानंतर मग औचित नरसिंहराव यांना संधी मिळाली राजीव गांधींच्या दुर्दैवी हत्येनंतर. मग परिवर्तनाची जी आकांक्षा होती लोकांच्या मनातली, त्याला अटल बिहारी वाजपेयींच्या रूपाने एक समर्थ नेतृत्व पुढे आलं आणि ते परिवर्तन घडून आलं आणि देशाने 6 वर्ष एक वेगळं सरकार अनुभवलं. त्यानंतर औचितपणे एक प्रकारे युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्सला संधी मिळाली आणि गेली 10 वर्ष आपण त्या सरकारचं राजकारण आणि प्रशासन काय आहे याचा अनुभव घेतो आहोत. या 10 वर्षांच्या अखेरीस आता जनतेच्या मनामध्ये इनफ इज इनफ, झालं तेवढं खूप झालं, आता संपवा आहे, अशा प्रकारची भावना इतकी उत्कट आहे
इतकी प्रबळ आहे की त्यामुळे मला असं वाटतं की या निवडणुकीची प्रत्यक्ष घोषणा होण्याआधीच गेले 6-7 महिने याचा प्रचार सुरू आहे या नात्या माध्यमातून, आणि त्या प्रचाराचा केंद्रबिंदू हा विकासाचं राजकारण आणि समर्थ नेतृत्व हा झाला आहे. तो काही कोणी ठरवला आहे म्हणून झाला आहे असं नाही, पण आज ज्याला आपण ॲस्पिरेशनल इंडिया म्हणतो, अशी जी आकांक्षावान देशातली एक विशेषतः युवा पिढी आहे, त्या पिढीच्या स्वप्नांना साथ घालणारं नेतृत्वच आता या देशाचं नेतृत्व करू शकेल, अशा प्रकारच्या भावनेनी लोकांच्या मनामध्ये एक प्रकारे ठाण मांडलेलं आहे आणि लोक त्या दृष्टीने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाकडे बघत आहेत. या नेतृत्वाचे आणि त्यांच्या नेतृत्व शैलीचे, त्यांच्या प्रशासन शैलीचे, त्यांच्या राजकारणाचे ठळक आणि वैशिष्ट्यपूर्ण आणि मुख्य म्हणजे त्यांना वेगळं अशा पद्धतीचं एक स्थान देणारे असे मुद्दे नेमके कोणते आहेत, व्हॉट आर द फॅक्टर्स दॅट सेट हिम अपार्ट, असा जर विचार केला तर एक 2-3 मुद्दे येतात आणि त्या अनुषंगाने मी येणाऱ्या 40 मिनिटांमध्ये काही मांडणी आपल्यासमोर करणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या या सगळ्या नेतृत्व शैलीला, राजकीय शैलीला, प्रशासन शैलीला आपण हल्लीच्या प्रचलित भाषेमध्ये मोदी मॉडेल असं म्हणू शकतो. ते स्वतः तसं म्हणतात का नाही किंवा त्यांना ते आवडेल का नाही मला माहिती नाही, पण आपल्याला संदर्भ म्हणून मांडायला सोपं जातं म्हणून आपण त्याला मोदी मॉडेल असं म्हणूया. अर्थातच हे मोदी मॉडेल काही IAS ऑफिसरचं नाही आहे, हे एक राजकीय नेतृत्वाकडून आलेलं आणि त्यांनी जाणीवपूर्वक जोपासलेलं, विकसित केलेलं असं मोदी मॉडेल आहे, आणि म्हणून त्यांचं राजकारण काय आहे हे देखील पाहणं या निमित्ताने उपयोगी आहे. दुसरं म्हणजे ते मुख्यमंत्री आहेत आणि खरं म्हणजे तशा पद्धतीने प्रशासनाचा शून्य अनुभव गाठीशी असलेला माणूस 2002 मध्ये अचानक मुख्यमंत्री झाला. त्यावेळी लोकांना असं वाटलंही होतं की काहीच अनुभव नाही आणि हे कसं काय एवढं राज्य सकट चालवणार, मंत्री काय 16 आमदारसुद्धा नव्हते असा हा माणूस एकदम मुख्यमंत्री होणार. पण अशा एका पृष्ठभूमीच्या माणसानी प्रशासन तर समजून घेतलंच, राजकारणावर मांड बसवलीच, आणि खऱ्या अर्थाने ज्याला आपण डिलिव्हरिंग डेमोक्रेसी असं म्हणू, अशी एक परिणामकारक लोकशाही कशी असू शकते याचा एक वस्तुपाठ घालून दिला. त्या दृष्टीने त्यांच्या प्रशासन शैलीची वैशिष्ट्यपूर्णता काय आहे हेही समजून घेणं उद्बोधक व्हायला हरकत नाही. तिसरा भाग, मोदींचं वर्णन विकास पुरुष असं केलं जातं त्या दृष्टीने, आणि विकासाचे अनेक नमुने, अनेक उदाहरणं आपण वर्तमानपत्रात वाचत आलेलो आहोत, बघत आलेलो आहोत. आत्ता इथे आपण एका चित्रफितीतून ते पाहिलंच, आणि त्यामुळे त्यांची ही जी विकास दृष्टी किंवा विकास शैली आहे तिची वैशिष्ट्यपूर्णता नेमकी काय आहे हेही समजून घेणं या निमित्ताने उद्बोधक ठरायला हरकत नाही. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ही एक प्रशिक्षण संस्था आहे आणि त्या संस्थेच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात जे काही प्रशिक्षण दिलं जातं त्यातल्या अनेक कार्यक्रमांमधनं ज्यावेळी लालकृष्ण अडवाणीजी आले होते तर ते नेहमी एक शैल चतुर्वेदी नावाचे हिंदी कवी आहेत, त्यांची कविता त्यांना ती आठवते आणि ते त्यावेळी शेअर करत आलेले आहेत, आपणही ती ऐकली असेल. हे शैल चतुर्वेदी जुन्या जमान्यातले हिंदी कवी होते आणि 1980 मध्ये समतानगर बांद्र्याला भारतीय जनता पार्टीचं स्थापना अधिवेशन झालं. त्या अधिवेशनात कवी संमेलनही होतं आणि त्या कवी संमेलनात यांनी एक कविता सादर केली, एक राजकीय व्यंग अशा स्वरूपाची. त्या कवितेत हे चतुर्वेदी असं म्हणतात की नए नए मंत्री बने एक सज्जन, जब पहली बार गाड़ी में बैठे तब उन्होंने ड्राइवर को कहा आज गाड़ी मैं चलाऊंगा. ड्राइवर बेचारा डर का मारा बोल उठा तो हुजूर मैं उतर जाऊंगा. मंत्री जी ने पूछा भला क्यों? ड्राइवर ने कहा क्योंकि महोदय ये कार है, सरकार नहीं जो भगवान भरोसे चलाई जा सकती. साधारण सर्व लोकशाही देशांमध्ये आणि आपल्याकडे विशेषतः धारणा अशा आहेत की राजकारणात तर काय कोणीही काही करू शकतं, असं काही फार मोठं क्वालिफिकेशन, पात्रता, प्रशिक्षण असण्याची गरज नसते. पण प्रशिक्षण हे केवळ पात्रतेकरता, लायकी निर्माण करण्याकरता, कौशल्य शिकण्याकरताच असतं असं नाही. प्रशिक्षणाचा संबंध प्रेरणेशी असतो.
शेवटी मी राजकारणात का आहे हा प्रश्न राजकारणातले खरं म्हणजे प्रत्येकालाच कधी ना कधी पडायला हवा. पण राजकारणात उत्तरच इतकी शोधायची असतात की तसे प्रश्न स्वतःला पाडण्याचा प्रसंग फारसा येत नाही. इतरांचेच प्रश्न सोडवण्यात वेळ निघून जातो. पण हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण राजकारण का करतो आहोत. आणि मला नरेंद्र मोदींच्या राजकारणाचं वैशिष्ट्य हे वाटतं की या प्रश्नाचं स्पष्ट उत्तर त्यांना मिळालेलं आहे. व्हाय एम आय इन पॉलिटिक्स. आणि त्यांच्या मुख्यमंत्री पदापूर्वीच्या वा नंतरच्या सगळ्या वाटचालीकडे लक्ष वेधलं आपण, ती जर बघितली तर मला असं वाटतं की याचं उत्तर मिळतं की त्यांच्या माध्यमातून एक विचार केंद्रित, एक उद्दिष्ट समोर ठेवून आज राजकारणामध्ये एक फार मोठा क्रायसिस, एक फार मोठं संकट जर कोणतं असेल तर ते आहे क्रायसिस ऑफ पर्पज. आणि नरेंद्र मोदींचं वैशिष्ट्य हे आहे की त्यांनी या क्रायसिस ऑफ पर्पजला वळसा घालून ते पुढे गेलेले आहेत. त्यांच्या मनात उद्दिष्ट स्पष्ट आहेत. जायचंय कुठे, करायचंय काय, कशासाठी हे करायचंय हे स्पष्ट आहे. आणि म्हणून त्यांनी प्रशासनाला, राजकारणाला सेवा आणि त्याहीपेक्षा परिणामकारकतेची एक जोड अशा प्रभावी पद्धतीने दिली की त्या राजकारणातला जो एक सेन्स ऑफ पर्पज आहे तो एका अर्थाने पुन्हा रिस्टोर झाला. त्यांच्या बाबतीत झाला, त्यांच्या सहकाऱ्यांच्या बाबतीतही झाला. त्यामुळे क्रायसिस ऑफ पर्पजवर आपल्या ध्येय मार्गाने यशस्वीपणे मात केलेला राजकारणी अशी जर नरेंद्र मोदींची ओळख करून दिली तर मला असं वाटतं की त्यात कुठली अतिशयोक्ती होणार नाही. दुसरी गोष्ट, त्यांना हे माहिती आहे की आपण एका वैचारिक आंदोलनातून पुढे आलेलो आहोत आणि पक्ष संघटनेच्या मुळे आपण या ठिकाणी आहोत. त्यामुळे पक्ष संघटनेची मान मर्यादा, महत्त्व हे सांभाळत पक्षातल्या प्रथा परंपरांना उचित सन्मान देत त्यांनी आत्तापर्यंतची आपली राजकीय कारकीर्द केलेली आहे. मी असा काहीतरी गौप्यस्फोट वगैरे करण्याकरता हे आपल्याला सांगत नाही, परंतु 2002च्या आणि 2007च्या निवडणुकांच्या निकालांनंतर त्यांनी पक्षश्रेष्ठींना आणि ज्या वैचारिक आंदोलनात ते आहेत त्यांनाही असं स्पष्ट केलं होतं की निवडून आणून देणं पुन्हा सरकार हे माझं काम होतं, ते मी केलंय. नेतृत्वाच्या बाबतीत तुम्ही जे ठरवाल ते मला मान्य आहे. मला असं वाटतं की ज्याला राजकारणात आपण कशासाठी आहोत आणि संघटनेच्या किंवा एका वैचारिक आंदोलनाच्या मुशीतून बाहेर येऊन जो राजकारण करतो त्यांनी कशा पद्धतीचा अप्रोच ठेवला पाहिजे, कशी भावना बाळगली पाहिजे, कोणता दृष्टिकोन ठेवला पाहिजे, याबद्दलची एक जाण त्यांच्या या भूमिकेतून एक प्रकारे प्रतिबिंबित होते. आणि म्हणून त्यांची राजकीय शैली, बरेच जण काय असतं की एक वर्तमानपत्रातून जे काही येतं त्यातनं एक इमेज तयार होते, परसेप्शन, आणि पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ परसेप्शन. आणि ती परसेप्शन ही नेहमी वास्तवाशी प्रत्येक वेळी जुळलेली असतेच असं नाही. साधारणतः असं म्हणण्याचा प्रघात आहे की इफ देर इज अ स्मोक देर हॅज टू बी फायर. त्यामुळे हेही खरं आहे की परसेप्शन अकारण बनत नाही, पण प्रत्येक वेळी परसेप्शन ही किंवा हे जे काही समज होतात त्याला वास्तविकतेचा आधार असतोच असंही नाही. मोदींच्या बाबतीतलं एक परसेप्शन असं आहे की ते हम करे सो कायदा वृत्तीचे आहेत, ते थोड्याशा हुकुमशाही प्रवृत्तीतून काम करणारे आहेत. अशा नरेंद्र मोदींची जर संघटन शैली आपण बघितली, आणि हे त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या अनेकांनी अनुभवलेलं आहे की शेवटी काय असतं की राजकारणामध्ये राजकीय पक्ष सत्तेवर आला की संघटनात्मक काम करणारी मंडळी आणि सत्तेतलं काम करणारी मंडळी यांच्यामध्ये एक अंतराय निर्माण होतो. प्रत्येकाला वाटतं की आपल्यामुळे तो तिथे आहे. संघटनेला वाटतं की इथे आम्ही खपतो म्हणून तुम्ही खुर्च्यांवर आहात, आणि खुर्चीवाल्यांना वाटतं की आम्ही खुर्च्यावर आहात म्हणून तुमचा मान आहे. असं ते चालूच राहतं आणि हे प्रत्येक पक्षात असतं आणि हे स्वाभाविक आहे. अशा वेळी याच्यामधला जो समन्वय साधायला हवा तो नरेंद्र मोदी दर मंगळवारी त्यांच्या कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर संघटनेतले 5-15 प्रमुख मंडळी आणि कॅबिनेट असे सगळेजण आपापल्या घरून आणलेल्या जेवणाच्या डब्यांचा आस्वाद घेत तास दीड तास कसं चाललंय आपल्या संघटनेचं आणि पक्षाचं याबद्दलचं चिंतन करण्यात खेळीमेळीच्या वातावरणात घालवतात. त्याला ते टिफिन पार्टी असं म्हणतात, आणि अशा पार्टीतून ते या समन्वयाचं काम करतात. हे कोणाला सांगितलं तर कदाचित विश्वास बसणार नाही.
पण या पद्धतीचं राजकारण आहे आणि त्यातूनच मला असं वाटतं की या उद्देशपूर्णतेतून शेवटी एखादं सरकार काम करतं आणि एखादं सरकार काम करत नाही, एखादा मंत्री प्रामाणिकतेने वागतो आणि एखादा मंत्री वागत नाही, एखादा आमदार जनतेची सेवा करतो आणि एखादा करत नाही, याच्या केंद्राशी याच्या मुळाशी हा सेन्स ऑफ पर्पज आहे. आणि एकदा तो सेन्स ऑफ पर्पज समजून घेतला, आपण तो रिस्टोअर केला, त्याची पुनर्स्थापना केली, उद्दिष्ट नावाचं जे काही आहे राजकारणात येण्याचं त्याबद्दलची एक स्पष्टता निर्माण झाली, तर मला असं वाटतं पुढच्या अनेक गोष्टी या स्वाभाविकरित्या जशा असायला हव्या तशा पद्धतीने जाण्याची शक्यता वाढते. नरेंद्रभाईंची प्रशासन शैली, 2-3 गोष्टी मला त्यातल्या फार महत्त्वपूर्ण वाटतात. एक म्हणजे निर्णय क्षमता. जे काही आपल्या समोर येतं आहे त्या गोष्टींचा सारासार विवेकाने उपलब्ध माहितीच्या आधारे, माहिती नीट उपलब्ध झाली नाही तर ती घेऊन त्याचा एक प्रकारे निचरा करणं. आमचे एक मुख्यमंत्री आहेत, नाव घेणं सोयीचं नाही, पण त्यांचा मुलगा एकदा नरेंद्रभाईंना भेटायला गेला. तर गप्पा वगैरे झाल्यानंतर तो म्हणाला की मला एक प्रश्न आहे. तर ते म्हणले काय? तर म्हणले माझ्या बाबांच्या टेबलावर इतक्या फाईली असतात आणि तुमच्या टेबलावर एकही फाईल नाही, हे कसं काय? मग त्यांनी त्या फायलिंगचा निपटारा कसा करतात ते त्यांनी सांगितलं, त्याची जी काय सिस्टम आहे. ते सगळ्यांनाच काही मोदी होता येत नाही, त्यामुळे हे स्वाभाविकही आहे. पण अशा प्रकारे, आणि आजही कोणी जर त्यांच्या ऑफिसमध्ये गेलं तर लक्षात येईल की कामाचा जो उरक आहे आणि जी शिस्त आहे त्यामुळे निर्णय घेणं सोपं होणं, आणि त्यामुळे फायलिंगची उतरंड जी दिसते सामान्यतः मंत्रालयांमध्ये ती नाहीशी होणं, या दिशेने त्यांनी अतिशय निर्णायकरित्या एक रचना निर्माण केली आहे, जी रचना मला असं वाटतं की परिणामकारक ठरली आहे. जी उद्देशपूर्णता मी मघा म्हटलं की राजकीय नेते म्हणून, मंत्री, मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या ठायी आहे, ती नुसती त्यांच्यापुरती सीमित राहून चालणार नाही. ती उद्देशपूर्णता ही मंत्र्यांमध्ये, सहकारी मंत्र्यांमध्ये, आमदारांमध्ये आणि खरं म्हणजे IAS अधिकाऱ्यांमध्ये देखील निर्माण झाली पाहिजे. नाहीतर मंत्री एका दिशेला आणि IAS अधिकारी दुसऱ्या दिशेला असं झालं तर काय होतं, याची अनेक उदाहरणं आपण आपल्याकडे पाहतो. या दृष्टीने ही उद्देशपूर्णता सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण व्हावी यासाठी नरेंद्र मोदींनी एक कर्मयोगी अभियान चालवलं सुमारे 5-1 वर्षांपूर्वी, आणि ते पिरियॉडिक अभियान आहे, त्यामुळे ते दर 5 वर्षातनं एकदा चालेल. ज्याच्यामध्ये त्यांनी एकच गोष्ट केली की जवळजवळ 2.25 लाख गुजरात सरकारच्या कर्मचाऱ्यांना, यात शिक्षकही आले, त्यांना त्यांनी एक कर्मयोगी प्रशिक्षण नावाच्या योजनेमध्ये सहभागी होणं एक प्रकारे सक्तीचं केलं. आणि 3 दिवसाच्या या प्रशिक्षणामध्ये कामासाठी आवश्यक असणारी कौशल्य ही तर शिकवलीच, त्यासाठीची जी कायदे आणि अन्य नियमावली आहेत त्याचंही एक भान निर्माण होईल, जाण निर्माण होईल, याकडे लक्ष दिलं. पण सगळ्यात महत्त्वाचं, आपण काम कशासाठी करतो आहोत याची जाणीव करून दिली. आणि म्हणून कर्मयोगी, की तुम्ही कर्मचारी नाही आहात, तुम्ही कर्मयोगी आहात. तुम्ही केवळ फायलींचा निपटारा करत नाही आहात, तुम्ही एखाद्याच्या जीवनामध्ये आवश्यक ते परिवर्तन करण्याचं एक साधन आहे. लोकांना सेवा तुमच्या माध्यमातून पोचणार आहे. मंत्र्यांनी सही केली म्हणून सगळ्या गोष्टी होणार नाहीत, त्यानंतरची पुढची कारवाई तुमच्या वाटेने जाते, आणि त्यामुळे तुम्ही स्वतःला कमी लेखू नका. तुम्ही कर्मयोगी आहात, तुम्ही सारखे कारकून नाही आहात. लोअर डिव्हिजन आणि अप्पर डिव्हिजन असा मुद्दा नाही आहे. मुद्दा आहे की तुम्ही लोकांच्या सेवेकरता इथे आलेले आहात आणि म्हणून तुम्ही कर्मयोगी आहात. हे त्यांनी इतक्या वैशिष्ट्यपूर्णतेने त्या अभ्यासक्रमाची रचना केली. आपल्याकडे यशदा आहे तशी गुजरातमध्ये सरदार पटेल इन्स्टिट्यूट आहे, त्या माध्यमातून हा अभ्यासक्रम राबवला गेला आणि त्याचे खूप चांगले परिणाम आले. केवळ एवढंच नाही, भारतीय जनता पार्टीत चिंतन बैठका वगैरे होतात, पण बहुधा गुजरात हे देशातलं एकमेव राज्य असेल ज्या राज्याच्या प्रत्येक विभागाचे सरकारी अधिकारी एप्रिल महिन्यामध्ये 3 दिवस मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसतात आणि त्याला ते म्हणतात चिंतन बैठक. म्हणजे पुढच्या वर्षाचं आपलं धोरण काय राहणार, प्लॅनिंग आपण कसं करणार, मागच्या वर्षीच्या काय चुका झाल्या, हे कधी सरकारात घडेल असं स्वप्नवत वाटावं अशी ही परिस्थिती आहे. पण धांडोळा घेतला जातो, हिशोब केला जातो, कुठे आपण कमी पडलो याचा आढावा घेतला जातो, आणि त्यातून नव्या वर्षाची सगळी रचना केली जाते, नवीन आर्थिक वर्षाच्या प्रारंभी, आणि मुख्यमंत्री त्याकरता वेळ काढतात. हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. नुसतं एवढंच नाही, अनेक सरकारी अधिकाऱ्यांच्या बाबतीत, विशेषतः
IAS अधिकाऱ्यांच्या बाबतीत आपण असं पाहतो की त्याची बॅकग्राऊंड असते BA BSc इतिहास अमुक तमुक, मग तो IAS होतो आणि त्याला केमिकल अँड फर्टिलायझर खात्याचा सेक्रेटरी केला जातो, ज्याच्याशी त्याचा काही संबंध नाही. पण त्याच्या मनात असतं की आपण आपली जी बॅकग्राऊंड आहे, समजा तो आर्किओलॉजीचा विद्यार्थी असेल किंवा आणखी काही असेल, तर त्याला असं वाटतं की आपण या विषयात खरं म्हणजे काहीतरी केलं पाहिजे, पण ते करायची त्याला संधी मिळत नाही. ती मिळावी याकरता नरेंद्र मोदींनी आपल्या सर्व IAS अधिकाऱ्यांकरता एक स्वांत सुखाय नावाची योजना तयार केली की तुम्हाला जे समाधान हवंय ते मी देतो, पण तुम्ही एक योजना, एक प्रकल्प तयार करा जो तुम्हाला मनपूर्वकतेचा एक आनंद देईल. आणि तो प्रकल्प राबवण्याकरता मी 15 ते 20 लाख रुपयाची बजेटमध्ये तरतूद करीन, ज्या ज्या विभागाची ती योजना असेल त्या विभागाच्या अंतर्गत, पण तुम्हाला समाधान मिळालं पाहिजे हे माझं कर्तव्य आहे. IAS अधिकाऱ्यांना एक प्रकारे गाली प्रदान करणं, त्यांच्यावर ठेपर ठेवणं, त्यांच्यामुळेच सगळं मी तर खरा खूप चांगला पण हे अधिकारी किती वाईट, अशा प्रवृत्ती आपल्याला राजकारणात आणि प्रशासनात सगळीकडे दिसत असताना IAS अधिकारी यशस्वी झाला तर माझं प्रशासन यशस्वी होईल, माझं प्रशासन यशस्वी झालं तर लोकांना जी सेवा मिळायला हवी ती मिळेल, याचं भान ठेवून त्यांच्या मानसिकतेची, त्यांच्या मनबुद्धीची काळजी घेणं, मला असं वाटतं की अशा प्रकारचं उदाहरण विरळ आहे. आणि म्हणून ही त्यांच्या प्रशासन शैलीची वैशिष्ट्यपूर्णता आहे. आणखी एक वैशिष्ट्यपूर्णता मला वाटते आणि त्याची तर अनंत उदाहरणं देता येतील, ती म्हणजे थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स, अभिनवता. मंत्री सगळेच होतात, राजकारण सगळेच करतात, फायलींचा निपटारा सगळेच जण करतात, भाषणं सगळेच जण देतात, प्रकल्पांच्या फिता कापायला सगळेच जण उत्सुक असतात, पण ह्याच्यातनं एम आय मेकिंग एनी डिफरन्स? मला असं वाटतं की हा प्रश्न ज्याला पडतो तो काही ना काही परिवर्तन खऱ्या अर्थाने घडवून आणू शकतो. नरेंद्र मोदी हे त्यापैकी एक आहे. ही सर्टनली हॅज मेड ए डिफरन्स आणि ही इज देअर आउट टू मेक ए डिफरन्स. अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. साधं उदाहरण घेऊ आपण महाराष्ट्रामध्ये आणि पुण्यासारख्या सांस्कृतिक राजधानीत तर वाचन संस्कृती, वाचनाचं प्रमाण किती कमी चाललंय, कमी होतंय. आपण सगळेजण बघे झालेलो आहोत, आपल्याला फक्त बघायला आवडतं, हल्ली वाचत कोणी नाही. किंवा वेगवेगळ्या ग्रंथालयांमध्ये असं म्हणतात की एखाद्या पुस्तकात 2000ची नोट काढून ठेवली तर ती 2 वर्ष तशीच राहील, कारण ते पुस्तक कोणी विकतच म्हणजे कोणी वाचतच नाही. असं अनंत त्याच्या कथा कहाण्या आपण ऐकत राहतो. पण ह्याच्यावर उपाय काय? ही वाचन संस्कृती विकसित कशी होईल? हा काही सरकारच्या प्रायोरिटीचा, तोही मुख्यमंत्र्यांच्या आणि तोही एकूण शासनशैलीतला काही महत्त्वाचा विषय होईल असं कोणाला सांगितलं तर कोणी वेड्यात काढेल महाराष्ट्रासारख्या ठिकाणी. पण गुजरातमध्ये हे केलं. त्यांनी एक वाचे गुजरात म्हणजे गुजरातीत वांचे गुजरात नावाची एक मोहीम राबवली आहे. आणि ही आता सदा सर्व काळ आहे की त्याच्यामध्ये ग्रंथालयांना अधिकाधिक अनुदान, शालेय ग्रंथालय हे अधिक संपन्न करणं, मुलांना वाचन संस्कृती विकसित त्यांच्यामध्ये व्हावी, सवय लागावी यासाठी प्रयत्न करणं, शिक्षकांना प्रोत्साहन देणं. आपल्याला आश्चर्य वाटेल, सुरतमध्ये आपण जर कधी गेलात तर बघा, म्हणजे मी 1 महिन्याभरापूर्वी गेलो होतो, तिथे मला एक फार मोठी बिल्डिंग दिसली. तर मला असं वाटलं हे काही विद्यापीठ वगैरे आहे का काय? तर त्यांनी सांगितलं नाही, हे पोलीस कमिशनरचं ऑफिस आहे. विद्यापीठासारखं वाटावं इतकं भव्य, थोडंसं कमी भव्य अशी एक आणखीन बिल्डिंग आणखीन एक 5-6 किलोमीटर गेल्यावर लागली. तर त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की हे नवीन पोलीस स्टेशन आहे. एवढं भव्य? तर म्हणलं त्याचं कारण असं आहे की इथली प्रत्येक पोलीस स्टेशन, सरकारचं GR आहे आता, की जी नवीन पोलीस स्टेशन्स निर्माण होतील आणि त्याचं बांधकाम होईल त्यामध्ये 4 गोष्टी नक्की असतील. एक, ते ऊर्जा स्वाधीन असतील, त्यांना हवी ती ऊर्जा त्यांनी सोलरच्या माध्यमातून स्वतःपुरती निर्माण करायची. गुजरात स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड त्यांना वीज देणार नाही. दुसरं, ती भव्य केली आहेत, प्रशस्त केली आहेत, याचं कारण त्यात 3 गोष्टी आहेत. एक, व्यायामशाळा, दुसरं पाळणाघर आणि तिसरं वाचनालय. पोलीस स्टेशनमध्ये वाचनालय हे म्हणजे आपल्याला आपण कुठे आहोत असं वाटावं, अशा प्रकारचा प्रश्न पडावा अशी स्थिती. पण हे त्या वांचे गुजरातच्या अंतर्गत आहे. नुसतं एवढंच नाही, आपण 30 जानेवारीला हुतात्मा दिन पाळतो आणि सबंध देश, अपेक्षा तरी अशी असते की 11 वाजता आपण स्तब्ध उभं राहावं आणि महात्मा गांधींच्या हत्येचा जो दिवस आहे त्यानिमित्ताने आपण सर्व हुतात्म्यांप्रती एक श्रद्धांजली व्यक्त करावी. किती होतं, कसं होतं, होतं का नाही, स्वतंत्र विषय आहे.
नरेंद्रभाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांना असं वाटलं की असा तो जसा श्रद्धांजली दिवस आहे हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्याचा, तसा सप्टेंबरमधला, मला नेमकी तारीख आठवत नाही, पण एक दिवस त्यांनी असा ठरवला आणि त्या दिवसातला 1 तास दुपारी 3 ते 4 हा वाचनाचा तास आहे. सबंध गुजरात वाचेल, बाकी काही करणार नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री मंत्री हे सुद्धा वर्गावर्गांमध्ये जातात आणि मुलांसमोर वाचतात आणि मुलांनाही वाचायला लावतात. वाचन संस्कृतीसारखा म्हटलं तर आपल्या प्रायोरिटी लिस्टमध्ये, प्राधान्यक्रमांमध्ये कदाचित खूप तळातला विषय एका अर्थाने, अशा विषयाला सुद्धा कल्पकतेच्या अभिनवतेच्या आधारे एखादा नेता ज्यावेळी त्या विषयाकडे पाहतो त्यावेळी तो काय करू शकतो. बरं, हे करायला काही रॉकेट सायन्सची गरज नाही, हे करायला संविधानामध्ये बदल करण्याची आवश्यकता नाही, हे करायला फार मोठी चळवळ हाती घेतली पाहिजे आणि समाज असा गदागदा हलवला पाहिजे ह्याची आवश्यकता नाही. समाज मनाला एक स्पर्श केला पाहिजे, त्यातनं या गोष्टी घडून येतात. आज गुजरातमध्ये वाचन संस्कृतीच्या बाबतीत गळे काढावे, चिंता करावी अशी परिस्थिती राहिलेली नाही आणि इथून पुढे ती राहणार नाही असं मला वाटतं. ही उपक्रमशीलता आहे, ही अभिनवता आहे. जनसहभागितेचाही विषय असाच आहे, कारण त्यांच्या प्रशासन शैलीत ते वारंवार जनसहभागितेवर भर देत आलेले आहेत. अनेक त्यांची भाषणं जी आज अनेक त्यांच्या वेबसाईट्सवर उपलब्ध आहेत ती जर आपण बघितली तर त्यांनी पब्लिक पार्टिसिपेशन, जनसहभाग, कोणताही सरकारी कार्यक्रम लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही याबद्दल त्यांच्या मनात पक्की खूणगाठ आहे. आणि म्हणून लोकांचा सहभाग वाढला पाहिजे. आज गुजरातमध्ये कदाचित देशामध्ये सगळ्यात जास्त असे 6.5 लाख चेकडॅम्स बनलेले आहेत. या चेकडॅम्समुळे जे पाणी उपलब्ध झालं आहे, जे ग्रामीण भागामध्ये पाणी वाटप समित्या आहेत आणि त्या समित्यांचं नेतृत्व सामान्यतः महिलांकडे आहे आणि त्या महिला हे ठरवतात की हे पाणी, गावाचं पाणी जे आहे ते शेती करता कसं वापरायचं, कोणत्या भागात कधी पाटाचं पाणी सोडायचं, जे पिण्याकरता वापरायचं ते कसं वापरायचं, त्याचं शुद्धीकरणाच्या बाबतीतली काळजी काय घ्यायची. या जनसहभागामुळे आज गुजरात सुजल आणि सुफल झाल्याचं चित्र आपल्याला दिसतं. आणि तो जनसहभाग, एकदा आपण जनसहभाग म्हटलं की कधी तो जनानुरंजनाकडे किंवा लोकानुरंजनाकडे किंवा एक प्रकारच्या पॉप्युलिझमकडे जाताना आपण दिसतो. मला नरेंद्रभाईंच्या नेतृत्व शैलीचं हे एक वैशिष्ट्य वाटतं, प्रशासन शैलीचं देखील, की ते अशा प्रकारे लोकांना चुचकारून, लोकांचा अनुनय करून, प्लेइंग टू द गॅलरी या पद्धतीने काम केलं पाहिजे याबद्दल या संकल्पनेमध्ये कोणत्याही प्रकारचा विश्वास न बाळगणाऱ्या विरळ नेत्यांपैकी एक आहे. मला एक प्रसंग ज्याला मी स्वतः साक्षीदार होतो तो आठवतो. धोलावीरा म्हणून गाव आहे सीमेवरचं. ते धोलावीरा गाव रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी भूकंपानंतर पुनर्वसनाकरता एक प्रकारे दत्तक घेतलं होतं. तर त्या गावाचं पुनर्वसन झाल्यानंतर ज्यावेळी पुनर्वसित वसाहतीचं उद्घाटन होतं त्यावेळी नरेंद्रभाई आले होते कार्यक्रमाला आणि समोर जे ग्रामस्थ होते त्यांच्याबरोबर संवाद साधत ते भाषण करत होते, जसं ते आजही बरेचदा करतात. तर त्यांनी घरांचं उद्घाटन वगैरे झालं हे तर ठीकच आहे, पण घरामध्ये वीज यायला पाहिजे आणि वीज तेव्हाच येईल ज्यावेळी तुम्ही विजेचं बिल भराल. किती जण भरता बरं विजेचं बिल, असं म्हणून त्यांनी त्या उपस्थित समुदायाला हात वर करायला लावला. तर साहजिकच समोर समजा 250-300 लोक असतील, छोटा कार्यक्रम होता, त्यातल्या एक 50-60 जणांचे हात वर झाले नाहीत. तर त्यांनी विचारलं का नाही बिल भरत तुम्ही. तर लोकांनी सांगितलं बिल येतच नाही वेळेवर अनेकदा आम्हाला, आणि मग आले ज्यावेळी येतं त्यावेळी पैसे नसतात, मग ते भरायचं राहून जातं, असं काहीतरी होतं. नरेंद्रभाई असं म्हणाले की बिल येत नाही हे ठीक आहे, ते आलं पाहिजे, त्यासाठी गुजरात इलेक्ट्रिसिटी बोर्डांनी अधिक कार्यक्षमतेने काम केलं पाहिजे. पण तुम्ही बसने प्रवास करता त्यावेळी कंडक्टर तुमच्याजवळ आला नाही तरी देखील तुम्ही कंडक्टरकडे जाता आणि तिकीट काढता, मग तुम्ही इथे का नाही करत. तुम्ही जा इलेक्ट्रिसिटीच्या ऑफिसमध्ये, विचारा काय बिल झालंय आणि बिल भरा, कारण बिल भरणं हे तुमचं कर्तव्य आहे. बिल भराल तरच वीज तुम्हाला मिळेल. मला असं वाटतं की कुठलाही राजकीय नेता इतकं स्पष्टवक्तेपणाने आणि अशा भर समूहामध्ये असं सांगण्याचं साहस सामान्यतः करणार नाही. पण लोकानुरंजन नाही, लोकप्रबोधन, लोकशिक्षण या माध्यमातून लोकप्रशासन, मला असं वाटतं की ही नरेंद्र मोदींच्या मनातली संकल्पना स्पष्ट आहे. त्यांनी जे अनेक कॉयनेजेस ज्याला आपण म्हणू, ज्या छोट्या छोट्या संकल्पना शब्दांमध्ये गुंफून मांडल्या आहेत, त्यातली एक आहे सामूहिक प्रयास आणि समावेशी आणि सहभागी विकास.
तसं पाहिलं तर आज गेली 10 वर्ष आपण या इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटची खूप चर्चा ऐकतो. समावेशी विकास, समावेशी विकास. पण इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट हा शब्दसुद्धा फार चांगला शब्द नाही, पॅट्रनायझिंग आहे. कारण त्यात कुणीतरी कोणाला तरी इन्क्लूड करत असतो आणि असं होण्याचं काही आवश्यकता नाही. आपण कोण आलो, म्हणजे सरकार असं काय मोठं लागून गेलं की ते इन्क्लूड करेल? सरकार आपलंच आहे. आणि त्यामुळे सहभागी विकास, पार्टिसिपेटिव्ह डेव्हलपमेंट हे त्याचं सूत्र असलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मला असं वाटतं की नरेंद्रभाईंचे प्रयत्न चाललेले आहेत. त्यामुळे लोकभावनेला महत्त्व द्यायचं, लोकभावनेची बूज राखायची. आत्ता परवा 5 दिवसापूर्वी सुरतेलाच एक फार मोठ्या ऑडिटोरियमचं उद्घाटन झालं. सरकारने पैसे खर्च करून, बहुधा नगरपालिकेने. आता त्या ऑडिटोरियमला सुरतसारख्या ठिकाणी निवडणूक जवळ आलेली असताना, हा म्हणजे नरेंद्रभाई त्यांच्या वडिलांचं नाव देणार नाहीत हे अगदी नक्कीच आहे, पण त्यांना आपल्या राजकीय पक्षाच्या एखाद्या नेत्याचं नाव द्यावंसं वाटलं असतं तर तसं काही फार आक्षेपार्ह कोणाला वाटलं नसतं. तसं न करता त्यांनी संजीव कुमार, जो गुजरातचा फार मोठा अभिनेता, बॉलिवूडमध्ये आपल्याकडे हिंदी चित्रपटसृष्टी गाजवलेला एक अतिशय गुणी अभिनेता असं ज्याचं वर्णन करू, त्या संजीव कुमारच्या नावाने ते ऑडिटोरियम जे आहे, प्रेक्षागृह आहे, त्याचं उद्घाटन केलं. गोष्ट म्हटली तर साधी आहे, म्हटली तर खूप महत्त्वाची. अनेक ज्या अभिनवतेच्या गोष्टी आहेत, गॅसच्या बाबतीत सगळी चर्चा आपण ऐकतो. आणि गुजरात हे भारतातल्या त्या कमी राज्यांपैकी आहे, विरळ राज्यांपैकी एक आहे की जिथे भूगर्भातून आणि समुद्रातून गॅस उत्पन्न होतो. खंबायतच्या आखातात आहे, भूगर्भात देखील आहे. आणि म्हणून नरेंद्र मोदी गेली अनेक वर्ष केंद्र सरकारशी झगडत आहेत की आम्हाला गॅस ग्रीड तयार करण्याची परवानगी द्या, जे अंडरग्राऊंड असेल. जमिनीच्या खालून गॅसचे पाईप जर गेले तर आज गुजरात इथल्या सुरत, भरोच, वडोदरा, भावनगर अशा कमी शहरांमध्ये पाईपद्वारा गॅस मिळतो. तो मला आणखीन कुठपर्यंत नेता येईल, जिथे गॅस मिळत नाही तिथे देखील या गॅस ग्रीडमुळे जाईल. पण एक केंद्र सरकारचा कुठल्या जुन्या जमान्यातला बाबा आदमचा कायदा आहे की जमिनीखाली काय करायचं ते केंद्राच्या परवानगीने करायचं, जमिनीवर तुमचं राज्य. त्यामुळे केंद्र त्यांना परवानगीच देत नाही. आणि ते वारंवार हे सांगतायत की साधी गोष्ट मी मागतो की मला गॅस ग्रीडसाठी जमिनीच्या अंतर्गत भूगर्भातून गॅसच्या पाईपलाईन टाकण्याची परवानगी द्या. दुर्दैवाने सरकार ती परवानगी देत नाही राजकारणापोटी. आणि गुजरातच्या जनतेला हा पाईप गॅस, नळाद्वारे गॅस स्वयंपाकासाठी मिळण्याची जी सुविधा गुजरात सहज उत्पन्न करून देऊ शकतं, ती आज उत्पन्न होत नाही. अनेक गोष्टी आहेत. मी मघा अभिनवतेचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा देखील फार महत्त्वपूर्ण वाटा आहे. साधी गोष्ट आहे, म्हणजे पुन्हा याला रॉकेट सायन्स लागत नाही, याला संविधानात बदल करावे लागत नाहीत, यासाठी क्रांती करण्याची गरज नाही. उद्दिष्ट स्पष्ट पाहिजे. आणि हे उदाहरण त्यांनी मध्यंतरी मुंबईतल्या एका सभेमध्ये दिलं सुद्धा की या अहमदाबाद मुंबई महामार्गावरती एक सीमेवरती महाराष्ट्रात वाहनं येतात आणि गुजरातमधनं वाहनं बाहेर पडतात. तर आता खरं म्हणजे गुजरातमधून जेवढी वाहनं बाहेर पडतात तेवढीच महाराष्ट्रात शिरायला हवीत ना, कारण मध्ये काही कुठे जंक्शन नाही आहे. पण तसं होत नाही. याचं कारण गुजरातमधल्या वाहनांची मोजदाद कॅमेरे लावल्यामुळे शतप्रतिशत होते. महाराष्ट्रात असं केलेलं नाही आणि त्यामुळे किती वाहनं आतमध्ये येतात याचा हिशोब नाही, कारण जो मानवी हिशोब ठेवायचा त्याच्यामध्ये किती गफलती होतात आणि भ्रष्टाचार होतो आपण जाणतो. आता ज्याला आपण ट्रान्सपरन्सी म्हणतो, ज्याला आपण अकाउंटेबिलिटी म्हणतो, या उत्तरदायित्वासाठी, या पारदर्शकतेसाठी तंत्रज्ञानाचा साधा कॅमेरे बसवून केलेला वापर हा सुद्धा आमच्या सरकारला, म्हणजे अनुकरण चांगल्या गोष्टींचं करावं ते सुद्धा करता आलेलं नाही. आणि त्यामुळे आज त्यामध्ये एक डिस्क्रिपन्सी, त्यामध्ये एक अंतर आहे असं आपल्याला दिसून येतं. उद्देशांचा मुद्दा आहे. कशासाठी राजकारणात, या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा मुद्दा आहे. मला असं वाटतं की असं उत्तर ज्याला मिळतं त्याच्याकडनं हे सगळं होऊ शकतं. नरेंद्र मोदींच्या विकासाबद्दल, विकासाच्या संकल्पनांबद्दल मला वाटतं पहिल्या 2-1 वर्षातच त्यांनी सत्ता स्वीकारल्यानंतर आपल्या विकासाचं मॉडेल मांडताना पंचामृती विकास असा शब्दप्रयोग वापरला होता. आणि त्यांनी 5 क्षेत्रांमध्ये आपण विकासाच्या अनुषंगाने अधिक लक्षपूर्वक काही ना काही गोष्टी केल्या पाहिजेत अशी भूमिका घेतली होती. त्यातलं एक जनशक्ती, दुसरं जलशक्ती, तिसरं ज्ञानशक्ती, चौथं ऊर्जाशक्ती आणि 5वं रक्षाशक्ती.
जन, जल, ज्ञान, ऊर्जा आणि रक्षा. अनेक गोष्टी आहेत, पण त्या सगळ्यात म्हणजे सुरुवात जनशक्तीपासून होते, कारण जनकेंद्रितता आहे. आणि जनकेंद्रितता, पुन्हा त्याच विषयाकडे मला जावं लागतं वारंवार, की उद्देश स्पष्ट आहे. त्यामुळे थिंकिंग बिग नावाचा आणि थिंकिंग डिफरंटली नावाचा प्रकार येतो. असंच 8-1 दिवसापूर्वी त्यांनी बडोद्याच्या बस स्टँडचं उद्घाटन केलं आणि वर्तमानपत्राने लिहिलं की द स्वँकिएस्ट बस स्टँड एव्हर इन इंडिया. आणि मोदी त्या भाषणात असं म्हणाले की बसने प्रवास करणाऱ्यांपेक्षा विमानाने प्रवास करणाऱ्यांची संख्या नगण्य आहे, पण विमानतळांचा रुबाब पहा आणि आमच्या बस स्टँडची दुर्दशा पहा. आणि म्हणून मला असा बस स्टँड निर्माण करायचा आहे जो विमानतळाशी पैजा जिंकेल. माझा बडोद्याचा बस स्टँड तसा आहे. माझी खात्री आपण कधी बडोद्याला जाल तर तो बस स्टँड बघाल. म्हणजे हे असा विचार यायला देखील एक दृष्टी असावी लागते. त्याला मी जनकेंद्रितता म्हणतो. याच्यामध्ये कुठला आला एलिटिझम, याच्यामध्ये कुठली आली श्रीमंतांची एक प्रकारे तरफदारी. उलट हे जनतेला हे मिळालं पाहिजे, कारण ती जास्त संख्येने बसमधनं प्रवास करते, तर तिच्या सुखासमाधानासाठी जो बस स्टँड निर्माण करायचा तो एखाद्या विमानतळासारखा रुबाबदार असला पाहिजे. हे त्यांनी तिथे करून दाखवलं, नुसतंच बोलले नाही. हा जो एकता मूर्तीचा प्रकल्प आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी, पुतळे सगळेच जण उभारतात, पण असा पुतळा मी उभारीन इतक्या काय 170 मीटर का आणखीन काहीतरी, की ज्याच्यामधून आतून चढत चढत माझा देशबांधव वरती जाईल आणि सरदार पटेलांच्या डोळ्यात डोळा घालून त्यांच्या नजरेत त्यांना जो भारत दिसायला हवा तो मला दिसतो का हे पाहिल. याला थिंकिंग बिग म्हणतात. त्यामुळे हे स्वप्न त्यांनी बघितलं आणि ते प्रत्यक्षात उतरवण्याकरता एक स्वतंत्र रचना तयार केली. आज त्याची एक वेबसाईट देखील आहे, आपण बघू शकता. आणि त्यात जनसहभाग असावा, हा केवळ सरकारी प्रकल्प होता कामा नये, म्हणून लोकांकडून वापरलेल्या अवजाराचे तुकडे, अवशेष लोखंडाचे हे मागितले. एका बैठकीत आमच्या एका कार्यकर्त्यांनी म्हटलं की शहरी लोकांकरता तुम्ही स्टीलच्या वाट्या वगैरे मागा ना. तर मोदी म्हणाले की मला काय स्टील कमी पडतं म्हणून मी मागत नाहीये, पण शेतकऱ्याला हे वाटलं पाहिजे की हा शेतकऱ्यांचा नेता होता वल्लभभाई पटेल आणि त्याची मूर्ती बनवण्यात माझा वाटा आहे म्हणून मी ते मागतोय. स्टील कमी पडतं म्हणून मागत नाहीये, ही दृष्टी आहे. आणि हे थिंकिंग बिगचं उदाहरण आहे. जनशक्तीचे आणखीन अनेक उदाहरणं देत आहेत. आता त्यांच्याकडे एक समरस गाव योजना आहे की जिथे निवडणूक होत नाही आणि न निवडणूक प्रत्यक्ष मतदान घेता लोक जर निवडून देत असतील तर ते गाव खरोखरच हार्मोनियस आहे, समरस आहे. म्हणून मग त्याच्याकरता एक विशिष्ट अनुदान आहे की अशी जर तुम्ही न निवडणूक घेता, कारण निवडणुकीमुळे तंटे बखेडे खूप होतात, एक प्रकारे समाजातले जे जातीय आणि अन्य कारणांमुळे असणारे भेद आहेत ते अधिक प्रखर होतात. तर हे टाळायचं असेल तर निवडणुका जर, आणि लोकशाहीमध्ये निवडणुका टाळण्याकरता असं काही करणं, म्हणजे मला आश्चर्य वाटतं की अजून आमच्या लोकशाहीवाद्यांनी या मुद्द्यावर नरेंद्र मोदींवर कशी टीका केली नाही. पण बहुधा त्यांना समजलं असेल की याच्यामध्ये काहीतरी तथ्य आहे आणि म्हणून ही समरस गाव योजना. एक त्यांनी योजना केली, म्हणजे व्हायब्रंट गुजरातची चर्चा आपण ऐकतो दरवर्षी जानेवारीमध्ये. मोठा उद्योग जगतातल्या सगळ्या मान्यवरांचा एक मेळावा होतो आणि गुंतवणुकीच्या बद्दलच्या काही चर्चा होतात, आश्वासनं दिली जातात, करारमदार होतात. पण ही व्हायब्रन्सी जी आहे, ही चेतना जी आहे, ती केवळ राज्य पातळीवर राहून चालणार नाही, ती केवळ अहमदाबादमध्ये दिसून चालणार नाही. अहमदाबाद चकाचक झाल्याने गुजरात चकाचक होणार नाही. माझा प्रत्येक तालुका तसा झाला पाहिजे. म्हणून त्यांनी एक योजना 2 वर्षापूर्वी सुरू केली, त्याचं नाव आहे आपणो तालुको व्हायब्रंट तालुको. हा तहसीलापर्यंत, तळापर्यंत विकास नेण्याचा हा मार्ग नाही असं कसं म्हणता येईल? आज गुजरातमध्ये इतक्या विविध विषयांची विद्यापीठं आहेत की त्या विविधतेच्या काउंटवर मला नाही वाटत कुठलं राज्य त्यांच्याबरोबर स्पर्धा करू शकेल. कॅन यू इमॅजिन देर इज अ युनिव्हर्सिटी ऑफ फोरेन्सिक सायन्सेस इन गुजरात. आपण ज्याला गुन्हेविषयक रासायनिक प्रयोगशाळा म्हणतो, त्याचं जे रसायन तंत्र आहे त्याकरता एक स्वतंत्र विद्यापीठ तिथे काम करते. पेट्रोलियम आपल्या देशामध्ये काही केवळ गुजरातमध्ये म्हणजे त्याचं प्रक्रिया होते असं नाही, खनिज तेलावरची.
इतरत्रही होते, किंवा भूगर्भातून तेल आणि वायू हे केवळ गुजरातीतच मिळतात असं नाही, आपल्या इकडे बॉम्बे व्हायला मिळतात. पण गुजरातमध्ये देशातले पहिली दीनदयाळ उपाध्याय पेट्रोलियम युनिव्हर्सिटी बनली आणि पेट्रोलियम सायन्सेसचे जे सगळे आवश्यक अभ्यासक्रम आहेत ते त्या ठिकाणी निर्माण झाले. आज तिथून ग्रॅज्युएट झालेली मंडळी आखाती देशांमध्ये जात आहेत. चिल्ड्रन्स युनिव्हर्सिटी, मला ऐकल्यावर असं वाटलं की चिल्ड्रन्स युनिव्हर्सिटी हा काय प्रकार आहे, पण ती एकूण चिल्ड्रेन आणि चिल्ड्रेन रिलेटेड जेवढी म्हणून ज्ञान शाखा आहेत जेवढ्या म्हणून त्याच्या अनुषंगाने, मग त्यात अर्ली चाइल्डहुड डेव्हलपमेंट आहे, एकूण मुलांचा विकास नावाचा आहे, मुलांचे हक्क नावाचं आहे, मुलांवरचे संस्कार नावाचं आहे. आणि त्याचं कारण एका बैठकीमध्ये नरेंद्र मोदींनी स्पष्ट करून सांगितलं की नॉर्मली मुलाच्या विकासाकरता सगळ्यात चांगलं विद्यापीठ आहे ते त्याचं घर. पण आपली कुटुंब आज तशी राहिली नाहीत जशी असायला हवी. न्यूक्लिअर फॅमिलीज झाल्या आहेत, आजी आजोबा घरांमध्ये आहेत प्रत्येक ठिकाणी असं नाही आहे. आणि त्यामुळे मुलांवर हे जे संस्कार व्हायला हवेत त्यांच्या जोपासनेचा आणि विकासाचा जो एक सर्वंकष विचार व्हायला हवा तो जर घराघरातून होत नसेल तर त्यासाठी मला संस्थात्मक रचना निर्माण केल्या पाहिजेत. चिल्ड्रन्स युनिव्हर्सिटी त्याकरता आहे. आणि पॉंडेचेरीच्या अरविंद आश्रमाशी संबंधित असलेल्या एका शिक्षण तज्ज्ञांनी त्याच्यात खूप रुची घेतली आणि संबंध त्या चिल्ड्रन्स युनिव्हर्सिटीचा जो काही आज विकास झालेला आपल्याला दिसतो तो त्यांच्यामुळे झालेला आहे. केवळ एवढंच नाही, एक रक्षा शक्ती युनिव्हर्सिटी. इथे काय आहे, इथे पोलीस, आणि पोलीसच नव्हे, आजकाल प्रत्येक ठिकाणी हाऊसिंग सोसायटी म्हटली की एक सुरक्षा रक्षक आला. आणि मग कोणीतरी ज्याला युनिफॉर्म देखील नीट घालता येत नाही आणि शिट्टी देखील नीट वाजवता येत नाही, बाकी दंडा चालवणं बाकीचं शस्त्र वगैरे सोडून द्या, अशा माणसाला आपल्याला ठेवावं लागतं कारण तोच उपलब्ध असतो. अशा सिक्युरिटी गार्ड्सचं सुद्धा ट्रेनिंग केलं पाहिजे, त्यांच्याकरता एक डिप्लोमा असला पाहिजे, तो पास केलेल्याला या पद्धतीने नेमणूक दिली पाहिजे. आणि सिक्युरिटी काही केवळ हाऊसिंग सोसायट्यांपुरती मर्यादित नाही. आज जर असे सिक्युरिटी गार्ड्स मोठ्या संख्येत निर्माण झाले तर जी निमलष्करी दलं, मग सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स असेल किंवा अन्य असतील, यांना आपल्याला विमानतळांवर किंवा मंत्रालयांवर किंवा अन्यत्र सुरक्षेकरता जे नेमावं लागतं ते नेमावं लागणार नाही. आपणच आपला फोर्स निर्माण केला पाहिजे. आणि गुजरातमध्ये दुर्दैवाने तशा प्रकारची परंपरा नाही आहे सैन्यामध्ये जाण्याची, ती देखील आपल्याला विकसित केली पाहिजे. या दृष्टीने तिथे रक्षाशक्ती युनिव्हर्सिटी बनलेली आहे आणि तिचंही काम आता अधिक चांगल्या पद्धतीने सुरू झालेलं आहे. एकदा मी म्हटलं तसं की या ज्ञानशक्तीचा उपयोग लोकांकरता कसा करता येईल आणि ते नातं कसं साधता येईल हा विचार केंद्रस्थानी असल्यावर माणसाला ही कल्पना सुचू शकते की कृषी महाविद्यालयातून आणि कृषी विद्यापीठातून जे संशोधन चालतं त्याचा माझ्या गरीब शेतकऱ्याला लाभ मिळाला पाहिजे. मग मी त्यासाठी काय केलं पाहिजे, तर प्रत्येक माणूस जसा 40 नंतर आणि कधी कधी हल्ली त्याही आधी स्वतःचा ॲन्युअल चेकअप करून घेतो आणि ब्लड प्रेशर आणि शुगर आणि अमुक तमुक पाहतो, तसं माझ्या वाट्याला आलेल्या शेतीच्या जमिनीच्या तुकड्याचा देखील मी हेल्थ चेकअप केला पाहिजे. म्हणून त्यांनी सॉईल हेल्थ कार्ड नावाची योजना काढली आणि प्रत्येक विद्यापीठाला हे कंपल्सरी केलं की नुसताच तुम्ही आयव्हरी टॉवर सारखा संशोधनाचा भाग करू नका, ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणून ही सॉईल हेल्थ कार्ड तयार करण्याची जबाबदारी त्या त्या परिक्षेत्रातल्या कृषी विद्यापीठांकडे दिलेली आहे. पुन्हा याला संवैधानिक बदल लागत नाहीत, याला रॉकेट सायन्स लागत नाहीत, याला फार मोठं तंत्रज्ञान लागत नाहीत, याला कल्पकता लागते आणि लोककेंद्रित विचार लागतो. तसं असलं की काय घडू शकतं याची उदाहरणं आहेत. अन्यथा शेती सम्राट आणि बाकी सगळी लोक आपण पाहतोच. शिक्षकांची भरती सामान्यतः हे असे विषय आहेत की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होऊ शकतो आणि सरकारमध्ये इतकी भरती वारंवार होत असते की एखाद्या ठिकाणी तो म्हणजे प्रत्येक ठिकाणी तो 100% थांबवता येईल असं कदाचित नाही पण शक्य होणार. पण गुजरातमध्ये 2 वर्षापूर्वी 30,000 शिक्षकांची नियुक्ती 28 दिवसामध्ये केली आणि ती संबंध इंटरनेट आणि ज्याला आपण इंटरव्ह्यू म्हणू त्या माध्यमातून केली. कारण इंटरव्ह्यू घेणारं पॅनेल हे कमी संख्येचं आणि त्याला सतत प्रवास करून राहणं शक्य नाही आणि उमेदवारांची संख्या फार मोठी. अशा वेळी एका विकेंद्रित पद्धतीने इंटरनेटच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हे इंटरव्ह्यू झाले.
त्यांची जी कागदपत्रं होती त्याची तपासणी झाली, पडताळणी झाली, त्यांच्या प्रत्यक्ष लेसन घेण्याच्या प्रक्रियेचे देखील अवलोकन केलं गेलं आणि 28 दिवसामध्ये 30,000 शिक्षकांची रेकॉर्ड आहे भरती झाली. आणि त्याबद्दल कुणालाही तक्रारीला वाव राहिला नाही की बुवा याच्यात वशिलेबाजी झाली, अमुक झालं तमुक झालं, असा काही तक्रारीला वाव न ठेवता अशी नियुक्ती केली. पुन्हा एकदा लोककेंद्री विचार असल्यामुळे हे घडू शकतं. शिक्षणाच्या बाबतीत इतरही अनेक, म्हणजे मी आकडेवारीत जात नाही कारण हल्ली आकडेवारी सर्वत्र उपलब्ध असते, पण उदाहरणार्थ द्यायचीच झाली तर गुजरातमध्ये 2003-04 मध्ये शिक्षणातल्या गळतीचं प्रमाण हे 38% होतं प्राथमिक शिक्षणामध्ये, ते आता 2% येऊन पोहोचलेलं आहे. साक्षरतेचा दर 2003-04 चे आकडे सांगतात की तो 69% होता, तो आज 79% येऊन पोहोचलेला आहे. गुजरातमधल्या, म्हणजे तसंही गुजरात हे एक ऊर्जावान राज्य आहे, सर्वच प्रकारची ऊर्जा आहे, पण आपल्याला लागणारी जी ऊर्जा आहे, जी वीज आहे, ती मिळवण्याच्या बाबतीतली त्यांची जी ज्योतिग्राम योजना आहे, ज्याच्यामध्ये 3 फेज वीज आपल्याला 24 तास उपलब्ध करून देण्यासाठी वेगळ्या फीडरची रचना त्यांनी निर्माण केली. आणि तेवढंच केलं असं नाही तर विद्युत निर्मितीवर भर दिला आणि सर्व प्रकारच्या विद्युत निर्मितीवर. त्यामध्ये सोलर एनर्जी आहे, त्यामध्ये गॅसच्या माध्यमातून निर्माण होणारी एनर्जी आहे आणि अन्य सर्व प्रकारच्या माध्यमातून निर्माण होणारी ऊर्जा आहे. आणि 2003-04 मध्ये गुजरातची ऊर्जा निर्मिती 9,000 मेगावॅटवर होती, ती आज 23,887 मेगावॅटपर्यंत आणून ठेवली. आणि ह्याचा कास्केडिंग इफेक्ट होतो, एका परिणामातून दुसरा परिणाम. मी स्वतः एकदा एका अशाच अभ्यास पथकामध्ये बडोद्याजवळ एका खेड्यामध्ये गेलो होतो. तर तिथल्या लोकांनी मला तिथलं प्राथमिक आरोग्य केंद्र दाखवलं. आता त्याच्यात काय बघण्याजोगं असतं, पण तरी मी सरकारी याचाच भाग होता म्हणून बघितल्यावर तिथल्या प्राथमिक आरोग्य केंद्र चालवणाऱ्या सेवकाने, तो काही डॉक्टर वगैरे नव्हता, व्यवस्थापक म्हणू फार तर आपण, त्यांनी मला सांगितलं, मी म्हटलं आता विजेचं वगैरे काय, तर ते म्हटलं खूप चांगलं आहे, आता वीज आम्हाला 24 तास मिळते. पण म्हटलं तुम्हाला म्हणजे रोगी हाताळण्यात किंवा एकूण उपचारामध्ये त्याचा काय उपयोग होतो. तर म्हटलं असं आहे, इथे आमच्याकडे फ्रीज आहे, फ्रीजमध्ये लसीकरणासाठी आवश्यक असलेली औषधं ठेवलेली आहेत. पण पूर्वी ज्यावेळी 8-10 तास वीज गायब व्हायची त्यावेळी त्या औषधाची जी ताकद आहे ती देखील तेवढी कमी व्हायची, कारण त्याला सतत रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणं आवश्यक आहे. अशी कमी ताकद असलेलं इनॉक्युलेशन ज्यावेळी आम्ही करायचो त्यावेळी पोलिओ हटवण्यामध्ये आम्हाला 100% यश मिळणं शक्य नव्हतं. आज वीज 24 तास उपलब्ध आहे, त्यामुळे या औषधाचा 100% परिणाम आम्हाला साधता येतो, म्हणून पोलिओ निर्मूलनामध्ये तुम्हाला आकडेवारी सुधारलेली दिसते. हे त्याला समजलं, उमजलं आणि त्याला ते तपशिलामध्ये सांगता आलं, याचं कारण या प्रक्रियेचा तो घटक आहे. आणि हे त्याला दिसलं की याच्यामुळे हे या पद्धतीचं झालं. जनसहभागिता आहे, एक प्रकारे एक ओनरशिप देखील आहे. परवा नरेंद्र मोदींनी एका भाषणामध्ये म्हटलं आहे आणि मला असं वाटतं की ते नक्की खरं असलं पाहिजे की ट्रेनमधून किंवा अन्यत्र कुठूनही कोणी जातो त्यावेळी मी गुजरातचा आहे असं म्हटलं की लोक जरा अच्छा हो का असं जरा आदराने बघतात. एवढी गुजरातच्या नागरिकाची प्रतिष्ठा वाढली आहे, त्याचं कारण गुजरातची प्रतिष्ठा वाढली. ऊर्जेचाच विषय चाललाय तर हेही सांगतो की ट्रान्समिशन लॉसेस, आपल्याकडे सगळ्याच प्रकारच्या लॉसेसमध्ये ट्रान्समिशन लॉस सर्वच प्रकारे किती असतो आपण ओळखतो, जाणतो, अनुभवतो. गुजरातमध्ये एकेकाळी हा 35% ट्रान्समिशन लॉस होता, आज ते प्रमाण 15% आलेलं आहे. औद्योगिक वाढीचा दर एकेकाळी 13% होता, आज औद्योगिक वाढीचा दर 13% आहे आणि भारताच्या एकूण निर्यातीमध्ये गुजरातचा वाटा 22% आहे. त्यामुळे अशा प्रकारची अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील की जी गुजरातच्या या एका विशिष्ट उद्देशाने सुरू असलेल्या विकास पथावरच्या मार्गक्रमणाची काही प्रसाद चिन्ह आहेत असं आपल्याला अतिशय निश्चितपणे म्हणता येईल. महिलांच्या सहभागाबद्दलही सांगितलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी गुजरातमध्ये महिला सरपंच आहेत त्या गावांना सामान्य गावापेक्षा 3 लाख अधिक अनुदान दिलं जातं विकासाकरता. आणि त्यामुळे आता गावागावांमध्ये अशी स्पर्धा झाली की चला आपण महिलेला सरपंच करू, त्यानिमित्ताने पैसे येतील, त्यानिमित्ताने विकास होईल. आणि आज 40% ठिकाणी आरक्षण नसताना देखील महिला सरपंच आहे. त्यामुळे हा जो एक दृष्टिकोन आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांच्या सहभागातून आपल्याला हा विकास साधायचा आहे, मला असं वाटतं की त्याही दिशेने गुजरात सरकारने खूप परिणामकारकरित्या पावलं उचललेली आहेत.
अनेक गोष्टी सांगता येतील आणि वेळेची मर्यादा आहेच, परंतु शहरं आणि गावं हा फरक नेहमीच राहतो, तसा काही प्रमाणात तो राहणार आहे. पण अब्दुल कलाम आपले राष्ट्रपती होते त्यावेळी त्यांनी एक पुरा नावाची योजना आणली होती, प्रोव्हाइडिंग अर्बन ॲम्युनिटीज इन रुरल एरियाज. एक प्रकारे तेच सूत्र घेऊन नरेंद्र मोदींनी त्यांच्या ग्रामीण विकास विषयक धोरणामध्ये आत्मा गाव की मगर सुविधा शहर की अशा प्रकारचं सूत्र राबवलेलं आहे की गावाचं गाव पण जे आहे ते टिकलं पाहिजे. गावाचं शहरीकरण करण्याची आवश्यकता नाही, पण सुविधा शहरातल्या मिळाल्या पाहिजेत. त्यामुळे गावाच्या गावपणाची एक प्रकारे चिंता करून तेव्हा ते शाबूत राखून आपल्याला शहरातल्या सुविधा देऊन लोकांच्या जीवनाचा स्तर कसा उंचावता येईल याकरता त्यांनी जे केलेलं आहे. सोलर एनर्जी अभिनवतेबद्दल मी म्हटलं तसं इतकं सांगण्याजोगं आहे, पण कालवे सगळीकडेच असतात, धरणं सगळीकडेच होतात आणि ऊर्जेची कमतरता ही जवळजवळ प्रत्येक राज्यालाच भेडसावते. पण गुजरात हे असं राज्य आहे ज्यांनी कालव्यावरती सौर ऊर्जा निर्माण करणारे पत्रे घातले, त्यातनं पाण्याचं बाष्पीभवन कमी होईल याची काळजी घेतली आणि दुसऱ्या बाजूने सौर ऊर्जा निर्माण केली. त्यामुळे मला शेवटी एवढंच मला असं वाटतं की सांगणं पुरेसं आहे की संबंध देशामध्ये आज एक प्रकारचा सिनिसिझम निर्माण झालेला असताना, अश्रद्धता निर्माण झालेली असताना, सगळे चोर आहेत, काही करणार नाही हो, मी सांगतो हे असंच चालणार, लिहून घ्या माझ्याकडून वगैरे 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 अशी भाषा चाललेली असताना इथे एक असा नेता आहे की जो, ज्याला इंग्रजीमध्ये कॅचिंग द बुल बाय हॉर्न्स असं म्हणतात, असा, आणि आपण व्यवस्था परिवर्तन करायला निघालेलो आहोत अशा प्रकारची भाषा न वापरता ज्यांनी व्यवस्था परिवर्तन करून दाखवलेलं आहे. आणि ते म्हणतात अनेकदा की तीच नोकरशाही आहे, तेच सरकारी नियमन, तेच संविधान आहे, तीच विधानसभा आहे, तशाच प्रकारचे अडथळे आणणारे विरोधी पक्ष आहेत, तेच राजकारण आहे, लोकही जवळजवळ तीच आहेत. पण प्रशासनाची, नेतृत्वाची शैली आणि मुख्य म्हणजे त्याची सैद्धांतिक भूमिका ही ज्यावेळी एका वेगळ्या पद्धतीचं रूप धारण करते आणि एक नेता मिळतो त्या ठिकाणी, त्यावेळी काय परिवर्तन घडू शकतं याचं उदाहरण गुजरातच्या रूपाने आपल्यासमोर आलेलं आहे. आणि म्हणून एक प्रकारे राजकारणाविषयीचा, लोकशाही व्यवस्थेविषयीचा असा तिटकारा निर्माण झालेल्या आजच्या काळामध्ये परिवर्तन घडू शकतं आहे त्या उपलब्ध साधन सामग्रीनिशी आणि आहे त्या रचनेमध्ये देखील हे परिवर्तन, रचना बदलायची असेल तिथे ती जरूर बदलली पाहिजे, परंतु त्या रचनेमध्ये देखील परिवर्तन घडू शकतं असा एक आत्मविश्वास पूर्ण अशा प्रकारचा एक वेगवेगळ्या उदाहरणांच्या मालिकांचा एक पट मला असं वाटतं की नरेंद्र मोदींच्या प्रशासन शैलीने, राजकारणाने आणि नेतृत्व शैलीने आपल्यासमोर मांडलेला आहे. आणि तो खूप महत्त्वाचा आहे. विकासासाठी भुकेल्या झालेल्या, विकासाची तहान लागलेल्या अशा या नवीन तरुण पिढीला आधार वाटावा, आशा वाटावी, काहीतरी बरं घडू शकतं अशा प्रकारची भावना मनामध्ये निर्माण व्हावी, अशा प्रकारची ही गुजरातची हकीकत आहे. कधीतरी आपण गुजरातला गेलात तर मी जे सांगितलं आहे त्याची सत्यासत्यता देखील आपल्याला पडताळून पाहता येईल. पण आज सुदैवाने इतक्या वेबसाईट्स उपलब्ध आहेत, इतकं संशोधन झालेलं आहे, इतके पेपर्स आलेले आहेत, इतक्या प्रकारचे लेख लिहिले गेलेले आहेत की त्याकरता हातच्या कांकणाला आणखीन वेगळ्या आरशाची गरज नाही अशा प्रकारची स्थिती आहे. पण निश्चितपणे जसं भारताच्या बाबतीत मी म्हणतो की भारत इज अन एक्सपिरियन्स, तसं गुजरातमधला विकास हा देखील एक अनुभव आहे. आपण तो जरूर घ्याल आणि मला असं वाटतं की ते घेण्यासाठी आता काही कालाने आपल्याला गुजरातला जाण्याची गरज पडणार नाही अशी आशा बाळगून मी माझं बोलणं संपवतो.